सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत। इस ब्रीद के साथ मराठी उद्योजकों को बढ़ावा देने के लिए कटिबद्ध सैटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट ने वाशी स्थित विष्णुदास भावे नाट्यगृह में बड़े ही हर्षोल्लास के साथ वर्धापन दिन मराठी उद्योजकता दिवस 16 के तौर पर मनाया, जहां प्रमुख अतिथि के रूप में मौजूद रहे केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे ने उभरते मराठी उद्योजकों में नई ऊर्जा भरने का काम किया। साथ ही मौजूद थे एविट्रिक मोटर्स प्राइवेट लिमिटेड के एमडी मनोज पाटिल और माने ग्रुप ऑफ कंपनीज के एमडी रामदास माने। वहीं इस अवसर पर SCGT के संस्थापक अशोक दुगाड़े, हावरे ग्रुप के प्रमुख सुरेश हावरे, बोर्ड ऑफ डायरेक्टर संतोष पाटिल, पीतांबरी प्रोडक्ट प्राइवेट लिमिटेड के एमडी रविंद्र प्रभु देसाई, निर्माण ग्रुप के अजीत मराठे सह बड़े पैमाने पर महाराष्ट्र से आए मराठी उद्योजक उपस्थित थे। इस खास मौके पर तेजस बिल्डर्स के प्रमुख संग्राम पाटिल को सफल उद्योजक के रूप में मराठी उद्योग सम्राट पुरस्कार से सम्मानित किया गया, तो वहीं वैद्यकीय क्षेत्र में अतुलनीय काम करने वाले डॉक्टर RN पाटिल और सुधीर राणे को भी सम्मानित किया गया। इस खास मौके पर सैटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट की 22वीं वर्षगांठ पर विशेष पुस्तिका का नारायण राणे के हाथों विमोचन भी किया गया। इस दौरान सैटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट के सदस्यों ने नारायण राणे समक्ष इनकम टैक्स में रियायत के साथ कई समस्याओं पर ध्यान देकर उनके समाधान की मांग भी की, जिस पर नारायण राणे ने तमाम मराठी उद्योजकों को सकारात्मक भरोसा भी दिया। नारायण राणे ने कहा कि एक सफल उद्योजक बनने के लिए मानसिकता के साथ उचित प्रशिक्षण होना जरूरी है। माणसाने उद्योजक व्हायची मानसिकता केली पाहिजे। ते मानसिकता करतील, त्याचं प्रशिक्षण घेतील, शिक्षण घेतील आणि रिसर MSME आल्यास त्यांना प्राधान्याने त्यांची कामं केली जातात। वहीं अशोक दुगाड़े, रविंद्र प्रभु देसाई और संतोष पाटिल ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। त्यांनी आता त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे की ज्या मागण्या फायनान्स डिपार्टमेंटशी निगडीत आहेत त्या फायनान्स डिपार्टमेंटशी निगडीत बोलून त्याच्यावर मार्ग काढला जाईल, पण ज्या मागण्या त्यांच्या हातात आहेत त्या निश्चित करतील असा आम्हाला विश्वास वाटतो। मुख्य म्हणजे एक आता की SME सारख्या संस्थांना जे R&Dवर पैसे खर्च करत होते त्या R&Dचे पैसे त्यांनी काय इन्कम टॅक्सनं रेमिशन काढून टाकलं, त्यामुळे खूप नुकसान झालं आहे। म्हणजे त्याच्यामुळे R&Dवरती खर्च करायला लोक आता घाबरतात किंवा कमी करतात। म्हणून इनफॅक्ट SMEमध्ये R&D जर जास्त राबवली तर प्रॉडक्टची क्वालिटी वाढणार आहे, त्याच्यावरनं त्या प्रॉडक्टची क्वालिटी वाढली तर त्याचं एक्सपोर्ट ओरिएंटेशन हे वाढणार आहे। त्याच्यामुळे R&Dवर जास्त भर दिला जावा हे आमचं उद्योगांचं म्हणण्याचं रास्त आहे। माननीय मंत्री नारायण राणे साहेबांनी ज्या आम्ही आज उद्योजकांच्या MSMEच्या मागण्या त्यांना जाहीररित्या मांडल्या त्यांच्यासमोर, त्यांनी त्या संबंधात असं आश्वासन दिलेलं आहे की ह्या मागण्याच्या संदर्भामध्ये विविध खात्यांचे जे सचिव आहेत दिल्लीचे, म्हणजे संपूर्ण देशाचे, त्या ठिकाणी मी सगळ्यांना बोलवतो, आपण आपल्या मागण्या सविस्तरपणे घेऊन या आणि त्या ठिकाणी त्यांनी दिल्लीमध्ये ह्या संदर्भातली मीटिंग लावण्याचं आश्वासन आज या मराठी उद्योजकता दिवसाच्या निमित्तानं आम्हाला दिलेलं आहे। सॅटरडे क्लब ही माधवराव भिडे यांनी स्थापन केलेली संघटना आहे। त्याला 22 वर्ष झाली त्याला, आणि दरवर्षी आम्ही गेले 4 वर्ष हा उद्योजक दिवस म्हणून आम्ही इथे मानत असतो। आणि आज आपलं सगळ्यांचं भाग्य होतं की नारायण राणे साहेब केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योजक ते मंत्री आज इकडे आलेले होते आणि 1000 उद्योजक जवळजवळ आज इथे उपस्थित होते। त्याचप्रमाणे सर्व 6 ट्रस्टी आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर सगळे उपस्थित असताना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। त्यामुळे की मराठी दिल्लीमध्ये मी असतो तर मराठी उद्योजक येतच नाहीत, तर तुम्ही या, तुम्ही कमिटी तयार करा आणि अनेक प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेले आहेत। काही आपण जो एक R&Dचा जो मुद्दा होता की पूर्वी R&Dवरती जर का खर्च केला तर 200% इन्कम टॅक्समध्ये परतावा मिळत होता, तर तो सरकारने अचानक बंद केला। तर आपण म्हणतो की जे जागतिक जे उद्योजक आहे तर त्यांचे 60% पर्यंत टर्नओव्हरच्या ते R&Dवरती खर्च करत असतात।
आणि भारतातले उद्योजक जर का आपण बघितलं तर 0.25% फक्त खर्च करतो. तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने गेले 5 वर्षापासून केलेली होती, ती अचानक बंद केली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही दिल्लीमध्ये एक शिष्टमंडळ, सॅटर्डे क्लबचं आम्ही आता एक शिष्टमंडळ तयार करतो आहे आणि सर्व सॅटर्डे क्लबच्या मेंबर्सचे जे जे काही प्रश्न असतील तर त्याचं आम्ही त्याचे निवेदन स्वरूपात आम्ही त्यांच्याकडे घेऊन जाऊ. ते म्हणाले की सर्व जे काही प्रश्न असतील तर त्याचं आपण वर्गीकरण करू आणि त्या वर्गीकरण करून फायनान्स मिनिस्टरकडे कुठले आहेत, पॉलिसी डिसिजन कुठले आहेत, वेगवेगळ्या मंत्रालयांना मी स्वतः तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईन. आणि हे संपूर्ण आता मी कोकणातला सुद्धा त्यांना एक विषय सांगितला की आम्हाला बांबू या विषयाचं, मी अगरबत्तीची फॅक्टरी आम्हाला राजापूरच्या इकडे तयार करायची आहे. तर ते म्हणाले की तुम्हाला जे काय क्लस्टर करायचं असेल, तुम्हाला जर का एखादं तिथे फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करायची असेल तर त्यातल्या ज्या काही सबसिडीज असतील त्या सगळे मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रयत्न करू. तर मला असं वाटतं की ही मोठी एक संधी आहे आणि सॅटर्डे क्लब ही एक नामांकित संघटना आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्थतज्ज्ञ आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे कन्सल्टंट आहेत. तर यांच्या माध्यमातून जर का प्रॉपर आपण जर का बरोबर जर का ते प्रश्न त्यांच्यापुढे नेले तर मला अशी खात्री आहे, जसं संतोष पाटील आणि आमचे दुगाडे साहेब सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष आहेत, ते म्हणाले की ही मोठी संधी आहे आणि ह्याच्यामुळे खूप मोठा दिलासा उद्योजकांना मिळेल ह्याची आम्हाला खात्री वाटते. आणि वारंवार आम्ही मराठी उद्योजक हे सगळे आपल्या मंत्र्यांकडे आम्ही जाऊ आणि उद्योजकांचे प्रश्न सोडवू आणि सॅटर्डे क्लब आणि मराठी उद्योजक ह्याच्यातून खूप मोठे होतील याची मला खात्री वाटते. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.